ओम श्री सिद्ध भैरव नमः. बघा आता तुम्हाला मी आता काय सांगणार आहे. शंकराची ज्योतिर्लिंग कसे झाले, 12 ज्योतिर्लिंग. बघा शिवशंकर महादेव आहे ना, ती पार्वती खूप देखणी होती, सुंदर होती. आणि एक दिवस काय झालं, तो कामातून होऊन आणि त्या पार्वतीच्या पाठीमागे धावला. आणि ते शंकराचं उग्र रूप पाहून ती पार्वती घाबरली आणि ती पळायला लागली इकडे तिकडे. आणि पळता पळता एक साधू आहे ना, साधूपाशी ती गेली आणि त्या साधूनं ते बघितलं. आणि मग त्या साधूनं काय केलं, शंकराला शाप दिला का तू असं काय करू राहिला, तुझं हे लिंग गळून पडलं. आणि मग आकाश मार्गाने ज्या वेळेला शंकराचं लिंग पडलं, ते वेगात आलं. त्याचे किती तुकडे झाले, 12 तुकडे झाले. आणि मग ते 12 ठिकाणी ते लिंग तयार झाले, ज्योतिर्लिंग. आणि मग खाली काय, पिंड योनी, आणि वरती काय लिंग. पण त्या 12 ज्योतिर्लिंगापाशी असं हे जे ठिकाण आहे त्र्यंबकेश्वर, तिथं काय, तिथं 3 मुकुटे, ब्रह्म विष्णू महेश. म्हणून ते जे ठिकाण जे आहे त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर 3 देवांचं मिलन. आणि म्हणून तिथं काय होतं, पिंडदान होतं, नारायण नागबली होते. आणि असं हे त्र्यंबकेश्वर आपल्या इगतपुरी तालुक्यामध्ये आहे. आणि इगतपुरी तालुका हा दक्षिण काशी, तिथं भागीरथानं काय आणली, गंगा आणली. आणि या भरत राजाचे 100 जे मुलं मेले होते, आणि ते मुलांचा तिथं उद्धार झाला. आणि तेव्हापासून त्र्यंबकेश्वर. आणि बघा इगतपुरी तालुक्यामध्ये त्र्यंबकेश्वर, कावनाई जे ठिकाण आहे, ते कावनाई ठिकाणी कपिल मुनी, या कपिल मुनीनं काय केलं, आपल्या आईला बघा उद्धव गीता, श्रीकृष्ण गीता, भागवत गीता आणि हे जे उपदेश केला, एक ठिकाणी काय केलेले, मदलसानं कोणाला उपदेश केला, मुलाला केला. पण ह्या कपिल मुनीना त्याच्या आईला उपदेश केलेला आहे आणि आईचा उद्धार झाला. असं हे ठिकाण कावनई ठिकाण. आणि बघा दुसरं जटायू पक्षीला सीता घेऊन रावण चालला होता. आणि त्या जटायूने तिथं रावणाशी युद्ध केलं. आणि बघा राम स्वतःच्या बापाच्या तोंडात पाणी घालायला वेळ मिळाला, पण त्या जटायूला त्यांनी उशी दिली. आणि ते तिथं तीर्थ आहे, सर्व तीर्थाचं पाणी आणून तिथं त्या जटायूला पाजलं, म्हणून सर्व तीर्थ. आणि काशीवरून दक्षिण भारतामध्ये हा खेडचा भैरवनाथ, सिद्ध भैरवनाथ, त्यांनी पाताळात जाऊन योगेश्वरी आणली, अमृत आणलं, राक्षस मारले आणि लोकांना शांत केलं. आज आपल्या देवाऱ्यामध्ये 1 नंबरचं ठिकाण भैरवनाथ. आणि हे भैरवनाथ ठिकाण देवबेटवाची जागा आहे, व आपलं जेजुरी आणि तुळजापूर. आणि कळसुबाई महाराष्ट्रात 1 नंबरचा शिकार कळसुबाई. आणि शुक्ल मुनीनं आपल्या गुरुला राम भेटावा म्हणून तिथं तप केलेलं आहे. आणि हा याचा अगस्तीचा शिष्य. आणि ते ठिकाण आपल्याजवळच आहे. आणि भंडारदरा धरण, आपलं रंधा धबधबा, असे पर्यटकांकरता 7 ठिकाणे. म्हणून पर्यटकाला विनंती आहे का तुम्ही हे 7 ठिकाणं 1 दिवसात ॲडजस्ट करू शकता. या पर्यटकाला भेट द्या, मन रमा आणि घरी जा. जय भैरवनाथ. ह्या व्हिडिओला आपण क्लिक करा. तुम्ही जर क्लिक केलं ना तर मलाही सांगायला हुरूप राहील. आणि तुम्हाला फुकट ज्ञान भेटते. फुकट ज्ञान तुमच्या घरी बाबा लोकांना 30-30 हजार द्यायला लागतात. आणि मी अभ्यास करून, हा जो अभ्यास आहे हे याला तुम्ही अभ्यास खोला, यूट्यूबला आहे बघा,
ग्रंथ खोला. मी जे बोलतो हे सगळं विज्ञान, अध्यात्म आणि आजची परिस्थिती. जय भैरवनाथ महाराज की जय.